नमस्कार, मी श्रीपाद सुपणेकर. निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. निरामय वेलनेस सेंटरचे संस्थापक आणि संचालक योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत विना औषध विना स्पर्श स्वयंपूर्ण उपचार पद्धतींबद्दल. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण बोलत होतो की तुम्ही हे स्वयंपूर्ण उपचार कसे करता, बरोबर. हे जरा अजून थोडं सोपं करून सांगाल? हो, अगदी नक्की. जसं आपण म्हणालो की स्वयंपूर्ण उपचार हे मुळावर काम करतात. दोष हा शरीरामध्ये आहे, पण त्या दोषाचं मूळ हे तुमच्या ऊर्जा देहामध्ये आहे. ज्याला योगशास्त्राने प्राणशरीर म्हटलंय, ज्याला आपण ऊर्जा देह किंवा एनर्जी बॉडी म्हणतो, त्याच्यामध्ये साठलेले निरनिराळे विचार आहेत, निरनिराळ्या भावना आहेत आणि त्याच्यामुळे ती साठलेली ऊर्जा जी 5 तत्वामध्ये विभागली जाते आणि असंतुलित झालेलं तत्व हे शरीरामध्ये दोष निर्माण करतं. आता ते असंतुलित तत्व संतुलित करण्यासाठी जे अतिरिक्त आहे त्याला मुक्त करायचं आहे आणि जे कमी पडतं आहे ते निसर्गाकडून त्या देहाला पुरवायचं आहे. हे काम स्वयंपूर्ण उपचार करतात आणि याच्यामुळे कोणताही शारीरिक आणि कोणताही मानसिक हा आजार आपण बरा करू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही मानसिक आजार पण कव्हर करता या निश्चितपणे. सगळ्या याच्यामध्ये. मुळातच कसं आहे ना, आपण जी चर्चा करतोय मागच्या भागातही आपण बघितलं, कोणताही आजार हे आपलं पुरातन शास्त्र म्हणतं सायकोसोमॅटिक आहे. म्हणजेच तो आधी मनाचा आहे मग देहाचा आहे. म्हणजे देहाचा आजार बरा करण्यासाठी देहाला झालेलाही आजार आणि मनाला झालेलाही आजार बरा केला पाहिजे, तरच तो मुळासकट बरा होईल. बरोबर ना? म्हणजेच तुमच्या मनावरही काम केलं पाहिजे आणि शरीरावरही काम केलं पाहिजे. या ऊर्जेच्या माध्यमातून आपण दोन्हीवर काम करतो. पण एखादा रुग्ण तुमच्याकडे त्याची समस्या घेऊन येतो, तर त्याचं पृथ्वी तत्व बिघडले का वायू तत्व का आकाश तत्व, हे तुम्ही कशावरून ठरवता? आता परत एकदा नाड्या ज्याच्याबद्दल आपण बोललो की योगशास्त्राने सांगितलं की तुमच्या ऊर्जा देहामध्ये असंख्य नाड्या आहेत आणि ज्या ही ऊर्जा प्रवाहित करतात. ह्या नाड्यांमध्ये कोणतं तत्व बिघडलंय हे बघण्यासाठी आम्ही आमच्या नाड्यांनी ते तपासतो. 5 बोटं आहेत आणि 5 बोटातून एक एक नाडी गेलेली आहे. जेव्हा आपण अंगठा म्हणतो तेव्हा इथून जाणारी नाडी ही अग्नितत्वाची आहे. जेव्हा हे पहिलं बोट आहे इथून जाणारी नाडी ही वायुतत्वाची आहे. मधलं बोट ही नाडी आकाश तत्वाची आहे. अनामिकेतनं जाणारी नाडी ही पृथ्वी तत्वाची आहे आणि आपली करंगळी ह्याच्यातून जाणारी नाडी ही जलतत्वाची आहे. प्रत्येकाच्या शरीरातून 5-5 नाड्या जातात उजवीकडून आणि डावीकडून. उजवी बाजू ही सांगितलेली आहे की ही सूर्य नाडी आहे आणि डावी बाजू ही आपलं शास्त्र म्हणतं की चंद्र नाडी आहे. म्हणजे धन प्रभार आणि ऋण प्रभार सतत आपल्या शरीरामध्ये ही ऊर्जा येते. उजवीकडनं येणारी ऊर्जा धनप्रभारित आहे आणि डावीकडनं येणारी ऋणप्रभारित आहे. आपण अर्धनारी नटेश्वर बघितला असेल. सांकेतिक भाषा आहे ही, हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि शास्त्र असं म्हणतं की डावी बाजू ही स्त्री ऊर्जा आहे आणि उजवी बाजू ही पुरुष ऊर्जा आहे, मेल एनर्जी आहे. प्रत्येकामध्ये हे आहे आणि याचं प्रत्येकाच्या देहातलं संतुलन हेच त्याला निरोगी ठेवत असतं. जन्मतः जो पुरुष आहे त्याच्यामध्ये ती ऊर्जा प्रभावी आहे आणि जन्मतः जी स्त्री आहे तिच्यामध्ये ती ऊर्जा प्रभावी आहे. पण काही कारणाने जर त्याचा इम्बॅलन्स झाला तर मग निर्माण झाले ना हॉर्मोनल इम्बॅलन्स. निरनिराळे दोष हे ह्या ऊर्जेतल्या असंतुलनामुळे निर्माण होतात आणि आम्ही जे शोधतो ते आमच्या या 5 आणि 5 नाड्यांनी त्यांच्या नाड्यांमध्ये कुठे कुठे अडकलंय हे शोधण्याचा आमचा प्रयत्न असतो. जेव्हा वरपासून तुम्ही माझ्या समोर बसलाय, समजा तुम्ही पेशंट आहात, एवढ्याच अंतरावरती आम्ही असतो आणि आम्ही आमच्या नाड्यांनी तुम्हाला आधी शांत बसायला सांगतो. डोळे मिटून शांत नामस्मरण करत तुम्हाला बसायचं आहे, कारण परत शांततेचं महत्त्व आपल्या शास्त्रेमध्ये खूप आहे. तुम्ही शांत जेव्हा होता तेव्हाच गोष्टी लोकेट करता येतात. अशांत जरी असला तरी कुठे कुठे ती अशांतता ही प्रकर्षाने जाणवूच शकते. तर तुम्हाला शांत बसायला सांगून आम्ही आमच्या नाड्या ह्या तुमच्या नाड्यांमधनं घालत असतो. आता परत हे सूक्ष्मातलं चाललंय हा. आणि मग जिथे जिथे ते अडतं, कुठलं बोट किंवा कुठली नाडी कुठे अडतीये किंवा कुठे ती बाहेर फेकली जाते, त्याच्यावरनं कळतं कुठे एक्सेसिव्ह आहे, अधिक आहे किंवा कुठे कमी आहे, कुठे अडकलंय. जर ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चरबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पुन्हा हे देखील ऊर्जाशास्त्रच आहे. याच नाड्यांवरती ते काम करतं. या नाड्यांमध्ये अडकलेली ती अनावश्यक ऊर्जा तिथे दाबून ती तिथनं पुढे ढकलली जाते किंवा उत्सर्जित करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा सुईने तिथे टोचून पंक्चर करून तिथून ती रिलीज केली जाते आणि त्यामुळे त्याचे देखील रिझल्ट मिळतात. आम्ही आमच्या नाड्यांनी
त्यांच्या नाड्यांमध्ये अडकलेली ऊर्जा ही तिथून बाहेर उत्सर्जित करत असतो. किती साठलंय याच्यावरती अवलंबून असतं की त्याला पूर्ण क्लिअर व्हायला किती वेळ लागणार. आणि आता अजून एक सांगायला मला आनंद होतोय प्रेक्षकांना की जे आजवर 14 वर्ष आपण स्वयंपूर्ण उपचार करतोय, आता ह्या ऑराचे फोटो देखील घेता येतात आणि याचे रिपोर्ट देखील काढता येतात, ज्याच्यामध्ये तुमच्या ऑरामध्ये साठलेली ही निरनिराळी तत्व ही कशा पद्धतीने इम्बॅलन्स आहेत, ती कुठे कुठे इम्बॅलन्स आहे हे तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये दिसू शकतं, कळू शकतं. आणि मग स्वयंपूर्ण उपचार हे त्याचवरती काम करतात. जे जे अतिरिक्त झालंय त्याला तिथून काढलं जातं, जे कमी पडतंय तेच देण्याचं काम स्वयंपूर्ण उपचार करतात. आणि तुमचा आजार, मग तुमचे मेडिकल रिपोर्ट आणि तुमचा ऑराचा रिपोर्ट हे दोन्ही जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला कळू शकतं जसा ऑरा तुमचा क्लीन होत जातो तसा तुमचा मेडिकल रिपोर्ट पण सुधारत जातो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, आता तुम्ही या ज्या 2 गोष्टी सांगितल्या की एक ऑरा रिपोर्ट आहे किंवा मेडिकल रिपोर्ट आहे, म्हणजे जर मला याचा वैज्ञानिक आधार जर तपासायचा असेल तर मला माझ्या ऑरा रिपोर्टमधनं किंवा मेडिकल रिपोर्टमध्ये काही फरक पडला आहे त्याच्यावरनं मला कळतं की तुमचं जे काही माझ्यावरती उपचार जे झालेले, तुम्ही काम जे केलेलं आहे ते मला तिथे दिसतं. अगदी बरोबर. शेवटी रिझल्टच बोलत असतो ना, रिझल्टसाठी तर माणूस येतो आपल्याकडे. आणि हेच रिझल्ट तुमचे 14 वर्ष देखील तुम्ही दाखवलेले आहेत, दाखवून दिलेले आहेत. मला आणखीन एक आता पुढचा प्रश्न तुम्हाला सर विचारायचा आहे की आता जसं मॅडम म्हणाला की ही 5 बोटं आहेत, या 5 बोटं तत्वांची ही बोटं आहेत, मग एनीबडी कॅन डू दिस, हे मी करू शकतो का, ही विद्या आहे? हां, एनीबडी कॅन डू दिस. जसं मी शाळेत पहिलीत ॲडमिशन घेतली, 10वी झाली, 12वी झाली, मी इंजिनियर होऊ शकतो, मी डॉक्टर होऊ शकतो, मी काही होऊ शकतो. तसंच हे जर शिकत गेलं तर हे कोणीही करू शकतं, त्याला काय प्रॉब्लेम. म्हणजे ही विद्या हे एक शिकण्याची प्रोसेस आहे, अर्थात. शास्त्र आहे. कोणतीही विद्या म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर ती तुम्हाला शिकावीच लागते ना. आपण जेव्हा ऑलिम्पिक सारख्या गेम हे बघतो तेव्हा उंच उडी अनेक प्रकार आहेत खेळांचे तिथे. तर मला उडी मारता येईल का? हो, नक्की मारता येईल, त्याला काय प्रॉब्लेम आहे. जर मला पहिलं यायचं असेल तर मला वारंवार त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि त्यात यश मिळवण्यासाठी, सर्वोत्कृष्ट होण्यासाठी त्याच्यात जास्त अभ्यास झाला पाहिजे. हे कोणी करू शकतं. मग मला हे विचारायचं, मी तुमचं प्रोफाईल बघत होतो तर त्याच्यामध्ये असं माझ्या लक्षात आलं की तुम्ही DTP आणि प्रिंटिंग फील्डमध्ये काम करत होता. मग तिथून हा अचानक जो काही तुमचा वळण आलेला आहे, बदल झालेला आहे, हा कशामुळे झालेला आहे? त्याच्याही आधी मी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमा केला आहे. तेव्हा मला प्रिंटिंगमधला पी पण माहिती नव्हता. मी तेही मुळापासून शिकलो आणि त्याचाही उत्तम व्यवसाय केला. हे करत असताना जसं आपण मागच्या भागात बोललो की मला माझ्या पालकांनी, जे कोणी माझे मोठे होते त्यांनी मला अनेक आपल्या शास्त्रातल्या गोष्टी सांगितल्या आणि त्या मला मान्य झाल्या नाहीत. कारण मी शाळेत शिकलो होतो, जे तुम्हाला दिसत नाही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. मी विश्वास ठेवला नाही. तरीही ते सांगत राहिले. तेही सांगत होते, जे कोणी माझे काका मामा, जे कोणी समाजात माझ्यापेक्षा मोठे होते ते सगळे ते लोक मान्य करत होते. म्हणजे त्या मान्यता होत्या. जर लाखो लोक एखादी गोष्ट म्हणतात केली पाहिजे आणि मी एकटा म्हणतोय ती चूक आहे, तर त्याचा अर्थ थोडासा वेगळा होतो. नाही, पण तुम्ही या क्षेत्राकडे कसा वळला? तो टर्निंग पॉईंट काय होता तुमचा? टर्निंग पॉईंट म्हणण्यापेक्षा जर हे असं आहे की खूप लोक होय म्हणतात आणि मी नाही म्हणतो तर कदाचित मी कुठेतरी चुकीचं आहे. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही हे कुठून फॉलो करता, हे कुठे आहे लिहिलेलं. मग ते शोधायचा प्रयत्न केला आणि तिथून माझ्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि मग मला हळूहळू गोष्टी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या कळायला सुरुवात झाली. मग आपण केल्या आणि त्याचा फायदा आपल्याला काय होऊ शकतो याचा मी अनुभव घेतला, त्याचे प्रयोग केले, ते सिद्ध झाले आणि म्हणूनच ते आता कमर्शियली आपण करायला सुरुवात केली. यातला पहिला उपचार तुम्ही कोणावर केले आठवते? माझ्या आईवरती. पण मी जसं म्हटलं ना तुम्हाला की मी जे काय ऐकत होतो ना त्याचे प्रयोग करायला सुरुवात केली होती आणि हे प्रयोग मी जवळजवळ 30-35 वर्षापूर्वीपासून करतोय. आणि मग ते जसं सिद्ध व्हायला लागलं तसं माझ्या आईला मेजर हार्टचा प्रॉब्लेम होता. 3 ते 4 ठिकाणी 90% ब्लॉकेजेस होते आणि मग मी तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली आणि हळूहळू मला रिझल्ट मिळायला लागले. तर तुम्ही आत्ता सांगितलं की तुमच्या आईला ब्लॉकेजेस होते, त्यांचं एक वय जास्त असणार आहे आणि त्या वयामध्येही त्यांनी तुम्हाला उपचार करण्यामध्ये परवानगी दिली. हे मला आणि प्रेक्षकांना दोघांनाही ऐकायला खूप आवडणार आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण लगेच परत येऊया. तुम्हीही कुठे जाऊ नका, पाहत रहा निरामय जीवन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, तुम्ही आईंचा अनुभव सांगत होता.
जसं मी म्हटलं की आईला 3 ठिकाणी 90% जास्त ब्लॉकेजेस होते. तिला प्रत्येक गोष्ट करताना म्हणजे 4 पावलं चाललं तरी हळूहळू दम लागायला लागला होता आणि मग उपचारांना सुरुवात झाली. पण मग त्याच्यानंतर काय रिझल्ट्स? इथे सगळ्यात आधी मला सांगायचं की त्या खूप पॉझिटिव्ह होत्या. आमच्या ट्रीटमेंटला जे लागतं ना ती लागते पॉझिटिव्हिटी. मुळात आधी त्यांचा निसर्गोपचारावरती प्रचंड विश्वास होता. त्यांनी वयाच्या 60व्या वर्षी ॲक्युप्रेशर हे त्या शिकल्या होत्या जाऊन. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पद्धतीवर त्यांचा विश्वास होता आणि म्हणून ज्यावेळेला त्यांना अचानक त्रास झाला त्याच्यानंतर ॲडमिट केलं गेलं. एन्जिओग्राफी झाल्यानंतर कळलं की मेजर हार्ट ब्लॉकेजेस आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं की लगेचच ओपन हार्ट करावी लागेल. बापरे. त्या म्हणल्या मला नाही करायची. हे धाडस म्हणावं लागेल. हे खरंच धाडस होतं. सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा ती स्थिती होती तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं की जर आत्ता ऑपरेशन झालं नाही तर 30 दिवसांपेक्षा त्या जास्त जगू शकत नाहीत. आणि तेव्हा त्या काय म्हणाल्या असतील माहिती आहे? त्या असं म्हणाल्या की माझं जीवन जर 30 दिवसांचं असेल तर हा डॉक्टर मला वाचवू शकत नाही आणि जर माझं जीवन 30 दिवसांपेक्षा जास्त असेल तर हा ते वाढवू शकत नाही. म्हणजे हा जो विश्वास आहे ना हा विश्वास तुम्हाला बाहेर काढतो आणि त्याच्यामुळे सगळेजण खूप अस्वस्थ होते की कसा निर्णय घ्यायचा. आणि तेव्हा यांनी कन्सेंटवरती सही केली आणि त्यांना आम्ही हॉस्पिटलमधनं घरी घेऊन आलो. हॉस्पिटलमधनं घरी आणलं त्यावेळेला खुर्चीवर बसवून 4 मजले उचलून घेऊन जावं लागलेलं आहे. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने ते प्रयोग ज्याला आम्ही प्रयोग म्हणतो ते सुरू झाले. म्हणजे गरज ही शोधाची जननी असं म्हणतात ना ती गरज आधी परमेश्वराने निर्माण केली. नाही, आणि हा खरं तर एक खूप विलक्षण असा अनुभव मी ज्याला म्हणेल, कारण हा अक्षरशः जीवघेणा प्रयोग आहे. एकीकडे आपली आई आहे, आपल्या भावना गुंतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण त्यांना दवाखान्यातून परत आणतोय, आपल्याला माहीत नाही आहे पुढे काय होणार आहे, आणि हा प्रयोग तुमच्या भाषेमध्ये तुम्ही सिद्ध करून दाखवला. थोडंसं सुधारूया आपण इथे. माहीत नाहीये नाही, मला खात्री होती ती मी तिला बरं करू शकतो. तिलाही खात्री होती की ह्या मार्गातून ती नक्की बरी होणार आहे. मला वाटतं स्वयंपूर्ण उपचारांबद्दल अजून कुठली शंका घेण्यास मला तरी निदान कुठलंही कारण उरलेलं नाही आहे. कारण ज्या व्यक्तींनी आपल्या आईला मरणाच्या दाढेतून परत आणलेलं आहे ती व्यक्ती तुमचा आमचे आजार तर नक्की बरे करू शकते. हा आत्ता मला या क्षणी हिथं हा विश्वास जाणवतो आणि मला वाटतं की तुमच्या प्रेक्षकांचा याच्यावरती आता विश्वास बसलेला असावा. जसं मॅडम आत्ता म्हटल्या की विश्वास हे फार मोठं काम करतो. तर मला तुम्हाला हे विचारायचं की सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी जेव्हा आपण म्हणतो तर जेव्हा मी आजारी असतो तर माझं स्टेट ऑफ माइंड, मानसिक स्थिती फार बरी नसते हो. आणि मग किती करून ना माणसाचं लक्ष जातं दुखण्याकडे जातं. मग तिथं ती सकारात्मकता जर मी आणू शकलो नाही तर तुमचे उपचार काम करतील का? सकारात्मकता म्हणजे काय तर मी बरा होणार ह्याच्यावरती माझा विश्वास. आणि तुम्ही जे म्हणताय की माझी मेंटल स्टेट खालावत जाते म्हणजेच माझ्यात निगेटिव्हिटी वाढत जाते, म्हणजेच काय मी बरा होणार नाही ह्याच्यावरती माझा हळूहळू विश्वास बसायला. बरोबर आहे? बरोबर आहे. जेव्हा चुकीचा विचार म्हणजे बरं न होण्याचा विचार प्रबळ होतो त्याला आपण निगेटिव्हिटी म्हणतो. बरोबर. बरं, हे सगळं करण्यासाठी त्याला आपणच त्याचे नातेवाईक खत पाणी घालत असतो. बरोबर. इतर मंडळी बरोबर. ज्या कोणी तज्ज्ञांकडे आपण जातो ते तज्ज्ञ सांगतात ते असं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल, पण ते कुठे म्हणत नाही तू बाबा बरा होशील. म्हणजे मी जिथे कुठे आशेने जातो तिथूनही माझी आशेला माझ्या काही कोणी खतपाणी घालत नाही किंवा ते तसं घडेल असं सांगत नाही. आणि शिवाय मला भेटायला येणारे सांगतात की माझा तो अमका ढमका मित्र होता ना त्याला पण असंच झालं होतं, तो गेला, त्याचा हात मोडला, त्याचा पाय, म्हणजे जो कोणी येतो तो मला अजून खच्ची करत जातो. त्याच्यामुळे मी जो काही उभं राहायचा प्रयत्न करत असतो तिथे मला जागाच सापडत नाही. माझा प्रश्न सर हा आहे की अशा स्टेट ऑफ माइंड मध्ये मी आहे तर तुम्ही माझ्यावर उपचार करू शकता का? निश्चितपणे. आपण तेच तर म्हणतोय, तीच तर ऊर्जा काढतो आम्ही जी तुम्ही विचारांनी, चुकीच्या विचारांनी गोळा करताय. आणि त्याच्यामुळे तुमचा बरं होण्याचा जो कालावधी तो वाढतोय किंवा तुम्ही बरे होत नाही आहात कारण तुम्ही तोच विचार करताय. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ती आलेली व्यक्ती जेव्हा चर्चेतून, काउन्सिलिंगमधून किंवा त्याला मिळालेल्या अनुभवातून त्याला जेव्हा ते बरं वाटायला लागतं तेव्हा त्याची ही चुकीची भावना मोडकळीस निघते. बरोबर. आणि मी बरा होणार ह्याच्यावर त्याचा हळूहळू विश्वास बसायला लागतो. मग कोणताही दुर्धर आजार असू दे तो ह्या उपचारांनी नक्की बरा होतो. म्हणजे मला इथं प्रेक्षकांना एक गोष्ट नक्की सांगाविषयी वाटेल की तुमची मनस्थिती कशी का असे ना, तुमचा विश्वास असो किंवा नसो, उपचार आणि अनुभव हीच तुमची खात्री. बरोबर ना? बरोबर, बरोबर, नक्कीच बरोबर. तर अवश्य हे उपचार घ्यावेत
ज्याच्यामध्ये कुठलेही साईड इफेक्ट्स नसणार आहेत. नक्कीच. कारण मुळातच आपण जे देतोय ती ऊर्जा आहे. हा, आणि ती ऊर्जा ही केवळ चांगलं घडवू शकते. आपलं शरीर ज्या वेळेला सकारात्मक असतं, जेव्हा आपण काहीतरी करण्याचा विचार करतो ना, तेव्हा आपण त्या नेचरशी कनेक्ट असतो. आपलं शास्त्र हेच सांगतं, श्रद्धा ठेव, विश्वास ठेव. कुणावर ठेव? तर देवावर ठेव. बरोबर आहे. मग देव म्हणजे काय? आपल्याला काय सांगितलं जातं? देव कुठे आहे? तर तो चराचरामध्ये. हा, तो तुमच्या आत आहे, तो तुमच्या बाहेर आहे. म्हणजे देव काय आहे? म्हणजे देव चैतन्यच आहे ना, म्हणजे देव ऊर्जाच आहे ना. आणि जेव्हा त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होता तेव्हा तुम्ही ऊर्जावान होता, तुम्ही एनर्जाइज्ड असता. पण जेव्हा अडसर निर्माण होतात तुमच्या मनोमय कोशामध्ये, तुमच्या मनामध्ये, जेव्हा तुम्ही भीती जोपासता, चिंता वाढवता, तेव्हा काय होतात? हे क्लॉट बनतात ना. ही एनर्जी, ही ऊर्जा रिलीज होत नाही, ही कन्वर्ट होत नाही कृतीमध्ये, ही अडकून राहते. आणि मग तो तुमचा ऑरा जसा जसा भरायला लागतो तसं तसं त्या ऊर्जेपासनं तुम्ही डिस्कनेक्ट होता. मग ज्या ज्या भागामध्ये तुम्ही डिस्कनेक्ट होता तिथे 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 ती ताकद मिळत नाही, ती ऊर्जा मिळत नाही. आणि मग तो भाग त्रासात जायला लागतो. सुरुवातीला दुखणी खुपणी, कळा येणं, काहीतरी जास्त काम झाल्यानंतर आखडणं, अशा गोष्टी सुरू होतात. कदाचित तुम्ही रिपोर्ट करता पण रिपोर्ट चांगले येतात. आज अनेकांचा अनुभव आहे. आज असे अनेक पेशंट येतात की जे सांगतात की आमचे रिपोर्ट सगळे चांगले आलेले आहेत, पण मला त्रास होतोय. आणि मग मला सायकॅट्रिस्टकडे जायला सांगितलंय. पण त्याला त्रास होतोय, समजून घ्या, शारीरिक त्रास होतोय. जर शारीरिक त्रास होतोय आणि रिपोर्ट चांगले आहेत, मग आहे कुठे तो त्रास? पण मग अशा केसमध्ये तो त्रास खरंच एक्झिस्ट करतो? येस. का त्याचं मानसिक आहे? परत मानसिक त्रास पण एक्झिस्टच करतो ना. मुळातच ना मानसिक त्रास आणि प्रत्यक्ष त्रास हे बायफर्गेट कसं करणार? मानसिक त्रास म्हणजे वेडेपणा असा एक गैरसमज आहे की मी काम केलं ना की माझी पाठ खूप दुखते. हा गैरसमज कसा असू शकतो? पाठ दुखत असणार ना त्या व्यक्तीची, उगाच सांगेल तो. तुमच्याच म्हणण्यानुसार मी असं म्हणेल की जो मी विचार करतो ना तो माझ्या याच्यावर, म्हणजे मी अमुक एक पदार्थ खाल्लं की मला त्रास होतो, ही माझी धारणा आहे. बरोबर. ही धारणा दृढ होती आतमध्ये. बरोबर. मग इथे शक्यता काय आहे की धारणा दृढ होते म्हणून मला त्रास होतोय का मला खरंच त्रास होतो? आता ह्याच्यातला फरक तुम्ही मला सांगा. निश्चित. तुम्ही एखादा पदार्थ खाल्लात की तुम्हाला त्रास होतो, ही तुमची धारणा झाली कुठून? कधीतरी मला पहिल्यांदा त्रास झाला. करेक्ट. कधीतरी पहिल्यांदा त्रास झाला होता तेव्हा तुम्ही ते शोधलं आणि तुम्हाला असं वाटलं की अमुक पदार्थामुळे ते झालं. पण काही वेळेला कावळा बसायला फांदी तुटायला असू शकतं. मी तिथेच येतोय की जो काही पदार्थ त्या दिवशी तुम्ही नवीन खाल्ला होतात किंवा तुम्हाला आवडत नाही किंवा त्याच्याबद्दल काहीतरी चुकीचे समज तुम्हाला माहिती आहेत म्हणून तुम्ही तो समज करून घेतलात आणि एक भावना तयार झाली की अमकं खाल्लं की माझं पोट दुखतं किंवा मला त्याचा त्रास होतो. हे तुम्ही मान्य केलं आधी, म्हणजेच तुमच्या शरीराला अनाहूतपणे आज्ञा दिलीत की हा पदार्थ आला की हा त्रास झाला पाहिजे. पुढच्या वेळेला खाल्लात, शरीराने ती आज्ञा स्वीकारलेली आहे, तुम्हाला त्रास झाला. त्याच्या पुढच्या वेळेला खाल्लात, त्रास झाला आणि ते दृढ होत गेलं की हां मी म्हणतो ते बरोबर आहे, ते खाल्लं की मला त्रासच होतो, मग मी ते खाणं बंद केलं. पण त्याच वेळेला पहिल्या वेळेला तुम्ही तो पदार्थ शोधला तेव्हा तुम्हाला दुसरा पदार्थ सापडला असता, तर मग त्या पदार्थाच्या विषयी तो दुसरा पदार्थ असता. बरोबर. म्हणजे त्याचा प्रत्यक्ष त्रासाशी काही संबंध आहे का? नाही. पण त्याचा संबंध तुमच्या विचारांच्या आज्ञेशी आहे की हा पदार्थ खाल्ला म्हणून मला त्रास झाला. बरं, आता ह्याला मानसिक दुखणं म्हणू शकतो का? तर तुम्हाला त्रास होतो ना. मॅडमने मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की माझ्या मनामध्ये भीती आली तर माझ्या पोटात गोळा येतो. करेक्ट. सो बॉडी माइंड कनेक्शन आहे ते. म्हणजे तो मानसिक त्रास नाहीये, तो शारीरिकच त्रास आहे. ज्या वेळेला तुमचे रिपोर्ट चांगले येतात तेव्हा डॉक्टर असं म्हणतात की तुमच्या पाठीला काही प्रॉब्लेम नाहीये. मग ती व्यक्ती म्हणते नाही भाऊ माझी पाठ दुखते. मग डॉक्टर म्हणतात नाही हे मानसिक आहे, म्हणजे पाठबीट काही दुखत नाही. हे पुढचं वाक्य आहे ना, हे चुकीचं वाक्य आहे. माझ्या आठवणीतली एक गोष्ट मी इथं नक्की शेअर करेन की एका डॉक्टरांकडे मी गेलो होतो. तिथे एक आजी आल्या होत्या आणि त्या म्हटल्या की माझ्या पाठीत नाही ना अशा मला फार अशा मुंग्या आल्यासारख्या वाटतात. त्या डॉक्टरांनी लिटरली त्यांची चेष्टा केली होती की फार साखर वगैरे तिथं ठेवत जाऊ नका, असं काही नसतं. आता हे उदाहरण तुम्ही कसं घ्याल? एक्झॅक्टली हेच तर सांगते ना, मॉडर्न सायन्स आणि प्राचीन शास्त्र, आधुनिक आणि प्राचीनमध्ये हाच तर मूळ फरक आहे. कारण तुम्ही फक्त दृश्य बघताय, तुम्ही त्याला चालवणारा त्याच्या मागचा चालक बघतच नाही आहात. गाडी कुठे चालली आहे, ती खड्ड्यात चालली आहे एवढंच बघताय, पण तो चालवणारा चालक त्याला काय प्रॉब्लेम आहे, तो का तिथे चाललाय, हे जर तुम्ही लोकेट करू शकलात आणि ते जर तुम्ही रिव्हर्स करू शकलात तर ती गाडी व्यवस्थित जाणार आहे बरं का पुढे.
प्राचीन शास्त्र तुमच्या शरीराचा विचार करतंच, पण त्याबरोबर त्याला चालवणाऱ्या तुमच्या मनाचा अधिक विचार करतं. ह्या दोन्हीच्या मध्ये दुवा असणारी जी ऊर्जा आहे, जे चैतन्य आहे, ते तुम्हाला मिळवण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर मानसिक आरोग्य हा आत्ता तुमच्या तोंडातून शब्द आला आहे. आज मानसिक आरोग्य आणि आपला समाज याविषयी पण मला खूप सारे प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत, आपल्या प्रेक्षकांच्या इथे मनामध्ये असतील. पण आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढच्या भागामध्ये आपण यावरती सविस्तर चर्चा करणारच आहोत. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.